ओके, तर चला मित्रांनो, आज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आलोय. लास्ट दोन व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं, बेसिक कन्सेप्ट. फक्त बेसिक कन्सेप्ट आपण बघितला की अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर एक्सेलरेशन काय असणार आहे आणि त्याच्यामधलं इंटर रिलेशन आपण लास्ट लेक्चरला बघितलं. एस इज इक्वल टू आर थिटा हा एक फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला होता व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आणि थर्ड फॉर्म्युला होता ए इज इक्वल टू आर अल्फा. हे तीन फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला बघितले. आता त्याच्या नेक्स्ट पॉईंटवर जाऊया ज्याच्यावरून क्वेश्चन येतात. सीईटीला भरपूर जागी क्वेश्चन येतात की डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय असेल ते आपल्याला आधी बघायचं. तर सिंपल मी दोन डायग्राम इथे ड्रॉ केलेले आहेत. ही एक डायग्राम तुम्हाला दिसते बघा. समजा मी काय केलंय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये एक पार्टिकल आहे तो रोटेट होतोय. तो इथं दाखवलाय मी, जे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये एक पार्टिकल रोटेट होतोय. इथं दाखवलाय क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये एक पार्टिकल इथं रोटेट होताना तुम्हाला दिसतं. हेच मी असं दाखवले. वरून जर तुम्ही बघितला तर या दोन्ही डायग्राम अशा दिसतील तुम्हाला. आता तुम्हाला हा जो अँग्युलर व्हेलॉसिटीची टर्म दिसते याची तुम्हाला डायरेक्शन सांगायची. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असणार आहे, तर डायरेक्शन आपण कशी देतो बघा. एकदम सिंपल आहे. डायरेक्शन आपण देतो बाय राईट हँड थंब रूल. बाय राईट हँड थंब रूल. बाय राईट हँड थंब रूल. अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन आपण देतो बाय राईट हँड थंब रूल. आता राईट हँड थंब रूल काय सांगतो बघा. तो काय सांगतो सिंपल की राईट हँड घ्या तुमचा आणि त्याचे जे फिंगर्स आहेत, 4 फिंगर्स आहेत, त्याला काय करा, इन द सेन्स ऑफ रोटेशन तुम्ही काय करा, कर्ल करा. ज्या डायरेक्शन मध्ये जो पार्टिकल रोटेट होतोय त्या डायरेक्शन मध्ये फिंगरला काय करा, कर्ल करा आणि थंब काय करा, आउटस्ट्रेच करा. थंब काय करा, आउटस्ट्रेच म्हणजे थंब थोडासा स्ट्रेच करा. मग तसं जर असेल तर इथं थंब जो आहे, थंब तुमची काय दाखवतो, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवतो. आता इथं लक्ष देऊन बघा. हा जो पार्टिकल आहे कुठं चाललाय बघा, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मग त्याने काय सांगितलंय, राईट हँड थंब रूल काय सांगतो की कर्ल द फिंगर्स, 4 फिंगर्स इन सेन्स ऑफ रोटेशन. आता रोटेशन बघा या डायरेक्शनला दिसतो, तर मी फिंगर काय करतो, या डायरेक्शनला कर्ल करतो, या डायरेक्शनला. आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल, हा इथे ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल, त्याला तुम्ही काय करा, होल्ड करा, कर्ल करा आणि होल्ड करा. जर थंब असेल तुमचा, तो काय दाखवणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठं असेल, आउटवर्ड असेल. मग इथं जर बघितलं अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन या डायरेक्शनमध्ये चाललाय, ऍक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही असा धरा, तर थंब जो आहे तो तुम्हाला काय दाखवणार आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. आता त्याच्या अपोजिट जर तुम्ही काय केला, 4 फिंगर्स आहेत, डायरेक्शन मध्ये कर्ल करा. कुठं रोटेशन आहे बघा, क्लॉकवाईज रोटेशन आहे, इकडे मी कर्ल करतो, तर थंब कुठं जाणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, फिंगर जर तुम्ही काय केला, ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं असेल त्याला धरा आणि फिंगर कर्ल केला, तर जो थंब आहे तो कुठं जाणार आहे, इनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. थंब जो असेल तो इनवर्ड डायरेक्शन मध्ये. सिंपल इतकाच कन्सेप्ट आहे. ज्या डायरेक्शन मध्ये रोटेशन आहे, रोटेशनला तुम्ही काय करा, रोटेशनच्या सेन्स मध्ये काय करा, 4 तुमचे फिंगर्स आहेत ते कर्ल करा. तर आउटस्ट्रेच थंब जो आहे तो डायरेक्शन दाखवतो कशाची, अँग्युलर व्हेलॉसिटीची. आणि इथं जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं, अँग्युलर व्हेलॉसिटी नेहमी काय आहे, अलॉंग दी ऍक्सिस, ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्या अलॉंग नेहमी काय असते, अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणून त्याला कधी कधी आपण ऍक्सियल वेक्टर सुद्धा म्हणतो. अँग्युलर व्हेलॉसिटी इज ऍक्सियल वेक्टर असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. अँग्युलर व्हेलॉसिटी इज ऍक्सियल वेक्टर. बघा हा पॉईंट काय एकदम सिंपल आहे. पार्टिकल रोटेट होतोय, समजा आता रोटेट होतोय, त्याच्या डायरेक्शन मध्ये एक फिंगर कर्ल करा आणि थंब काय करा, आउटस्ट्रेच करा. असा जर तो रोटेट होत असेल पार्टिकल, तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड असेल. आणि समजा अपोजिट डायरेक्शन मध्ये असा जर रोटेट होत असेल तर व्हेलॉसिटी कुठं असणार, अँग्युलर व्हेलॉसिटी डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. कसंही असेल, कुठल्याही प्लेन मध्ये असेल तर तुम्ही हा रूल अप्लाय करा आणि तुम्ही तो डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. फक्त डायरेक्शन तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर राईट हँड थंब रूल हा सिंपल रूल आहे. ओके, खूप सो कळाला असेल तुम्हाला. तर नेक्स्ट पॉईंट आला. नेक्स्ट पॉईंट बघा काय बघायचं, एक सिंपल डेफिनेशन्स आहेत आपल्याकडे, ते आपल्याला इथे चेक करायचे. फर्स्ट डेफिनेशन जी आपल्याला बघायचं आहे, टाइम पिरियड कॅपिटल टी. लक्षात ठेवा या टर्म्स नेहमी परत येणार आहे. टाइम पिरियड, आता टाइम पिरियड आपण डिनोट करतो कॅपिटल टी लेटर. सगळ्या चॅप्टर मध्ये टाइम पिरियड येणारच आहे. आता इथं टाइम पिरियड म्हणजे आपण काय सांगितलंय बघा, काय सांगतोय आपण, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट
वन रिव्होल्यूशन किंवा वन रोटेशन म्हणलं तरी चालेल. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन कम्प्लीट मोशन, काही असेल मग व्हायब्रेशन असेल, रोटेशन असेल, रिव्होल्यूशन असेल, एक मोशन टोटल तुम्हाला कम्प्लीट करायला जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड. आणि फॉर एक्झाम्पल हा सेंटर आहे आणि एखादा पार्टिकल इथं सर्क्युलर मोशन मध्ये आता रिव्हॉल्व होतोय. सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल काय म्हणजे रिव्हॉल्व होतोय, तर याचा तुम्हाला टाइम पिरियड सांगायचा आहे. तर टाइम पिरियड आपण कसं सांगणार, इथून पार्टिकल स्टार्ट झाला आणि इथून पार्टिकल काय गेला आणि परत त्याच पोझिशनला आला, म्हणजे एक रिव्होल्यूशन त्याने कंप्लीट केलं आणि एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला जो टाइम लागला त्या टाइमला मी म्हणतो टाइम पिरियड कॅपिटल टी. टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कॅपिटल टी. कॅपिटल टी ची डेफिनेशन काय आहे, सिंपल आहे की टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. ऑसिलेशन असेल तर आपण काय म्हणतो, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन. व्हायब्रेशन असेल तर टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन व्हायब्रेशन. काही आपण कुठेही यूज करू शकतो, असं नाही की फक्त रिव्होल्यूशनला यूज करू शकतो. टाइम पिरियड सगळीकडे यूज होणार आहे, पण इथं लक्षात ठेवा टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन कंप्लीट रिव्होल्यूशन, त्याला आपण काय म्हणलं, टाइम पिरियड कॅपिटल टी. सेकंड पॉइंट, आता सेकंड पॉइंट जो असणार आहे तो असणार आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी सगळ्यांना माहित आहे, फ्रिक्वेन्सी डिनोट करतो आपण स्मॉल लेटर एन और डिनोट करतो लेटर एफ ना, स्मॉल लेटर एफ. किंवा कधी कधी आपण न्यू पण यूज करतो, फोटॉन साठी यूज करत असतो न्यू आपण. फ्रिक्वेन्सी आपल्याला सांगायची. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, इथं या कंडिशन मध्ये नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर सेकंड, नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर सेकंड, नंबर ऑफ रोटेशन पर सेकंड म्हणलं तरी चालेल. रिव्होल्यूशन किंवा रोटेशन दोन्ही कन्सेप्ट चालतील आपल्याला इथं, सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन. त्यासाठी आपण सांगतोय नंबर ऑफ रिव्होल्यूशन ऑर रोटेशन पर सेकंड. एका सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन कंप्लीट होतात त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. फॉर एक्झाम्पल एका सेकंदामध्ये समजा पार्टिकल काय करतोय, 3 वेळेला रोटेशन कंप्लीट करतोय, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल, 3 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्ज, सायंटिस्टचं नाव होतं त्याच्यावर आपण दिलेलं आहे. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असणार आहे, हर्ट्ज असेल. जे नंबर ऑफ रिव्होल्यूशन और नंबर ऑफ रोटेशन पर सेकंड इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. आणि डिनोट करतो आपण लेटर एफ और एन. इथं आपण एफ किंवा एन हे सिम्बॉल यूज करणार आहे फ्रिक्वेन्सीसाठी. दोन्ही डेफिनेशन कळाले का? आता या दोन्ही डेफिनेशन मध्ये इंटर रिलेशन आहे, दोन्ही डेफिनेशन रिलेटेड आहे. दोन्ही डेफिनेशन काय रिलेटेड आहे बघा, टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला आहे, नेहमी लक्षात ठेवा. टाइम पिरियड इज रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. तर तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी माहित असेल तर टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकता, टाइम पिरियड माहित आहे तर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकता. आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता मग 1/t. एकदम सिंपल आहे. फ्रिक्वेन्सी माहित असेल तर टाइम पिरियड माहित असेल तर फ्रिक्वेन्सी इझिली कॅल्क्युलेट करता येते. फॉर एक्झाम्पल टाइम पिरियड समजा 20 सेकंद आहे, तर फ्रिक्वेन्सी किती असेल मग याची फ्रिक्वेन्सी 1/, किती असणार आहे, 20 असणार आहे. जस्ट आपण त्याचा काय करतो, रेसिप्रोकल करतो. लक्षात ठेवा टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल आहेत एकमेकांच्या. नेहमी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा हे हा पहिला पॉइंट होता, डायरेक्शन सांगितली आपण. राईट हँड थंब रूल आपण सांगतो डायरेक्शन. टाइम पिरियडची डेफिनेशन, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन और रोटेशन. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन, नंबर ऑफ रिव्होल्यूशन और रोटेशन पर सेकंड. ओके, या दोन डेफिनेशन लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, चालेल. तर आता मी नेक्स्ट पॉइंटवर जातो. नेक्स्ट पॉइंट मध्ये काय करतो बघा, याच्या दोघांच्या मध्ये काहीतरी रिलेशन आहे. कॅपिटल टी अँड एफ. अजून एक मला इथं रिलेशन तयार करायचा, जो फॉर्म्युला आपल्याला नेहमी लागेल. आपल्याला एक रेग्युलर फॉर्म्युला माहिती आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय सांगा. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, किंवा स्पीड म्हटलं तरी चालेल. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. पण असं जर बघितलं मी तर स्पीडच कन्सिडर करतो, वेक्टर क्वांटिटीची काही गरज नाही. स्पीड इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन टाइम. मग समजा एखादा पार्टिकल दिलाय तुम्हाला आणि इथं होता तो एक कंप्लीट रोटेशन त्याने कंप्लीट केलं.
एक रोटेशन त्याने कंप्लीट केलं, तर टोटल डिस्टन्स त्याने किती कव्हर केलं बघा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट विचारतो मी, अँग्युलर बद्दल, अँग्युलर टर्म बद्दल आपण बोलतोय. अँग्युलर टर्म काय असते, थीटा, ओमेगा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला फाइंड आउट करायचं एक रोटेशन साठी. ओके, मग आता स्पीड जो आहे त्याला मी काय म्हणतो, ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी, डिस्टन्स किती कव्हर होणार आहे एका रोटेशन मध्ये, थीटा. थीटा किती कव्हर होतो एका रोटेशन मध्ये, एका रोटेशन मध्ये थीटा कंप्लीट किती होतो 360 डिग्री. और मी रॅडियन मध्ये जर लिहिला तर तो किती असतो 2 पाय. रॅडियन मध्ये 360 किती असतो 2 पाय. म्हणजे डिस्टन्स किती कव्हर होईल 2 पाय डिवाइडेड बाय काय, टाइम, डिवाइडेड बाय टाइम. मग ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येतो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय टाइम. पण टाइम किती लागेल, आपण काय सांगितलंय एक रोटेशन त्याने कंप्लीट केलं, एक रिव्होल्यूशन त्याने काय केलं कंप्लीट केलं. मग एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो टाइम पिरियड. काय म्हणतो टाइम पिरियड. मग हा जो टाइम आहे त्याला मी काय लिहू शकतो कॅपिटल टी, टाइम पिरियड लिहू शकतो. देयरफॉर फॉर्म्युला मला मिळेल ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय टी. हेच आहे बघा व्हेलॉसिटी डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. आता अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम पिरियड. कारण एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो तो कॅपिटल टी आहे. दिस इज व्हेरी 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 इंपॉर्टंट फॉर्म्युला. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय टी. प्रत्येक चॅप्टर मध्ये हा फॉर्म्युला येतोच येतो. आणि त्यानंतर बघा आता मगाशी जसं आपण सांगितलं की टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाचे रिसिप्रोकल आहेत. मग 1/t असेल तर त्याला मी काय लिहू शकतो 1/t ला मी लिहू शकतो f फ्रिक्वेन्सी. देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय 1/t ला मी लिहू शकतो f. किंवा कधी कधी आपण 2 पाय n पण लिहितो, f च्या ऐवजी आपण n सुद्धा यूज करतो. हा फॉर्म्युला आला बघा. दोन फॉर्म्युले प्रॉब्लेम सॉल्विंग साठी फार महत्त्वाचे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय t, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय f. बघा हे व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म्युला. सेपरेट तुम्ही एक पेजवर फॉर्म्युला लिहून ठेवा. बघा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर आपण नेक्स्ट पॉइंट वर जाऊया. आता फर्स्ट पॉइंट आपण सांगितलं डायरेक्शन ओमेगाची, सेकंड पॉइंट दोन डेफिनेशन, आणि थर्ड पॉइंट आहे इंपॉर्टंट फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइडेड बाय टी आणि ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. ओके, आता आपण रेग्युलर चॅप्टर मध्ये एंटर करूया. आपण हे सगळं जे होतं ना सगळे बेसिक्स कन्सेप्ट होत्या, त्याच्यानंतर आता ऍक्च्युअल पार्ट मध्ये मी एंटर करतो. सर्क्युलर मोशन चॅप्टरचा पहिला जो पार्ट आहे सर्क्युलर मोशन, त्याच्यामध्ये मी एंटर करतो सर्क्युलर मोशन. ओके, तर सर्क्युलर मोशनच्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बुक मध्ये त्यांनी दिलेले. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघा काय, सर्क्युलर मोशन इज एक्सलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन इज एक्सलरेटेड मोशन. आणि सेकंड त्याचा कॅरेक्टरिस्टिक आहे की सर्क्युलर मोशन इज पिरियडिक मोशन. सर्क्युलर मोशन इज पिरियडिक मोशन. विचारते तुम्हाला सर्क्युलर मोशन इज ऑलवेज एक्सलरेटेड मोशन अँड सर्क्युलर मोशन इज पिरियडिक मोशन. आता असं का म्हणतो मी नंतर तुम्हाला सांगत जाईल. आता याचं रिझन तर ऑब्वियस आहे. पिरियडिक मोशन का म्हणतो सर्क्युलर मोशनला, बघा एखादा पार्टिकल आहे आणि तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे, तो काय करत असतो स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम नंतर परत परत काय करत असतो सेम पाथ काय करतो ट्रेस करतो. स्पेस मध्ये सेम पाथ परत तो काय करतो ट्रेस करतो, म्हणून आपण त्याला म्हणतो पिरियडिक मोशन. म्हणजे पर्टिक्युलर टाइम इंटरवल नंतर तो परत तोच पाथ रिपीट करतो, म्हणून त्याला आपण म्हणतो पिरियडिक. हा झाला कन्सेप्ट. आता त्याच्यानंतर त्याला एक्सलरेटेड का म्हणतो. एक्सलरेटेड का म्हणतो, सिंपल रिझन आहे की सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी जी आहे, पार्टिकलची व्हेलॉसिटी जी आहे ऑलवेज चेंजेस इट्स डायरेक्शन. सर्क्युलर मोशन जर असेल तर प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटी स्वतःचे डायरेक्शन चेंज करते, म्हणून सर्क्युलर मोशन ही एक्सलरेटेड मोशन आहे. असं का सिंपल सांगायचं झालं तर हा सर्क्युलर मोशन पार्टिकल जर इथं असेल तर त्याची व्हेलॉसिटी अशी असते टँजेन्शियल. इथं पार्टिकल इथं आला त्याची व्हेलॉसिटी या डायरेक्शनला, पार्टिकल इथं आला व्हेलॉसिटी टँजेन्शियल, इथं आला टँजेन्शियल, इथं आला तर
टँजेन्शियल, म्हणजे प्रत्येक पॉइंटला व्हेलॉसिटी ही टँजेन्शियल असते आणि प्रत्येक वेळी व्हेलॉसिटी डायरेक्शन चेंज करते, म्हणून त्याला आपण म्हणतो एक्सलरेटेड मोशन. एक्सलरेटेड मोशनसाठी दोन कंडिशन आहेत. एक्सलरेशन कधी येतं? पहिला, एक तर व्हेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे. पहिली कंडिशन काय? व्हेलॉसिटी व्हॅरी जर झाली तर एक्सलरेशन येतं. सेकंड कंडिशन काय? डायरेक्शन. समजा स्पीड कॉन्स्टंट आहे पण तुम्ही डायरेक्शन जर चेंज केला तरी एक्सलरेशन येतं. दोन कंडिशन, एक तर व्हेलॉसिटी चेंज व्हायला पाहिजे किंवा कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज व्हायला पाहिजे. पण डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला चेंज होते, म्हणून त्याला मी म्हणतो एक्सलरेटेड मोशन. Therefore circular motion is accelerated motion and it is periodic motion. ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट वर जाऊया. फक्त नाही पॉइंट सांगायचा होता म्हणून मी सांगितला. सर्क्युलर मोशनचे त्याला दोन पार्ट करतो. सर्क्युलर मोशनचे बघा दोन पार्ट मध्ये मी त्याला डिवाइड करतो सर्क्युलर मोशनला. एक असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा डिफरन्स थोडासा समजून घ्या, कन्फ्युज करतो स्टुडंटना भरपूर. आणि दुसरा असेल नॉन यूसीएम, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, यूसीएमचं मीनिंग काय? यूसीएमचं सिंपल मीनिंग असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि हा जो असेल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याच्यामध्ये डिफरन्स काय हा थोडासा समजून घ्या. क्रिटिकल पॉइंट आहे, समजून घ्या. बाकी सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला फार इझी जाईल, कन्सेप्ट जर कळाला तर. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे डेफिनेशन काय? सिंपल डेफिनेशन, इफ स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. इफ स्पीड ऑफ पार्टिकल म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट, then it is called as a uniform circular motion. म्हणजे एखादा पार्टिकल आहे, ऑब्जेक्ट आहे, तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये असताना त्याचा जर स्पीड कॉन्स्टंट असेल, अँग्युलर स्पीड जो म्हणतो तो कॉन्स्टंट आहे, तर त्याला मी म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म काय आहे? स्पीड ऑफ पार्टिकल इज युनिफॉर्म. असं जर असेल तर त्याला मी म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. शॉर्ट मध्ये आपण म्हणतो त्याला यूसीएम. आता एक्झॅक्टली इथं अपोजिट काय होणार आहे? जो काही स्पीड आहे पार्टिकलचा तो कॉन्स्टंट राहणार नाही. इट इज नॉट कॉन्स्टंट. स्पीड ऑफ पार्टिकल कॉन्स्टंट राहणार नाही. डेफिनेशन तुम्हाला कळालं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इफ द पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन and throughout the speed of particle is remains constant, then it is called as a uniform circular motion. आणि स्पीड जर कॉन्स्टंट राहत नसेल तर त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळालं का बघा? ओके, हा पॉइंट आहे. आता कंडिशन ही आहे की इथं स्पीड कॉन्स्टंट राहतो, इथं राहत नाही. ऍक्च्युली त्याचं रिझन समजून घ्या. जर रिझन जर कळालं तर सगळाच पॉइंट तुम्हाला कळाला. आता पहिला पॉइंट समजून काय घ्यायचा? सर्क्युलर मोशन जर तुम्हाला दिलं असेल, सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल आहे, हा सेंटर ओरिजिन आहे, असं जर असेल तर व्हेलॉसिटी जी असते, पार्टिकल समजा इथं आहे, तर व्हेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल. व्हेलॉसिटी इज ऑलवेज काय म्हणतो बघा मी? टँजेन्शियल. म्हणजे एक सर्कल ड्रॉ केला आणि त्याला टँजेंट ड्रॉ करायचा, त्याच्या डायरेक्शन मध्ये काय असते? व्हेलॉसिटी. मग तुम्ही नेहमी एक्झाम्पल बघितलं असाल, हे नेहमी आपल्या डेली लाईफ मध्ये बघायला मिळतं. समजा तुम्ही बाईकवर चाललाय, पावसाळ्यात चाललाय आणि पाणी जर असेल तर एक्झॅक्टली पाण्याच्या डायरेक्शनचा वॉटरचा स्प्रेड होणार आहे या डायरेक्शनला जातो. एक्झॅक्टली का जातो? कारण व्हेलॉसिटीची डायरेक्शन टँजेन्शियल आहे. किंवा तुम्ही एक एक्झाम्पल घेऊ शकता. समजा एक दगड घेतलाय, तुम्ही त्याला दोरी बांधताय आणि तुम्ही फिरवताय आणि सडनली समजा स्ट्रिंग जर कट झाली, स्ट्रिंग समजा सडनली काय झाली? कट झाली, तर स्टोन काय जातो? अलॉंग टँजेंट असा जातो. असा का जातो? कारण व्हेलॉसिटी नेहमी टँजेन्शियल असते. आणि बेस्ट एक्झाम्पल आपण दिवाळीत जे आपण म्हणतो भुईचक्कर जे फिरवतो, तिथं जर बघितलं असाल, तिथून जे फ्लेम्स बाहेर पडतात एक्झॅक्टली कशा पडतात बघा? अशा टँजेन्शियल बाहेर पडतात. कारण काय? व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते. हा पहिला पॉईंट आधी लक्षात घ्या की व्हेलॉसिटी नेहमी सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल असते. म्हणजे अलॉंग दी टँजेंट. या पॉईंटला तुम्हाला व्हेलॉसिटी पाहिजे तर इथे काय करा? टँजेंट करा. या पॉईंटला पाहिजे तर इथे काय करा? टँजेंट करा. ओके, हा झाला पहिला. व्हेलॉसिटी नेहमी टँजेन्शियल असणार आहे. तो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, यूसीएम कॉन्स्टंट नसेल तर नॉन यूसीएम. आता ही कॉन्स्टंट असेल नसेल कसं ठरवणार?
ते डिसाइड होतं एक्सलरेशन वरून. ते डिसाइड होतं एक्सलरेशन वरून. आता एक्सलरेशन दोन टाईपचे आपण मागच्या पॉईंटमध्ये बघितले, एक लिनियर एक्सलरेशन, दुसरा अँग्युलर एक्सलरेशन. मग इथं जो आहे मी लिनियर एक्सलरेशन, नेट एक्सलरेशन मला कन्सिडर करायचं आहे. नेट एक्सलरेशन आणि नेट एक्सलरेशन दोन टाईपचे असतात. एक्सलरेशन बघा दोन टाईपचे असतात. लिनियर एक्सलरेशन बद्दल बोलतोय आपण इथं. एक असतो रॅडियल एक्सलरेशन, त्याला मी AR म्हणतो. एक असतो रॅडियल एक्सलरेशन आणि दुसरा असतो टँजेन्शियल एक्सलरेशन. वेलोसिटी ऑलवेज टँजेन्शियल असते, बट एक्सलरेशन जो असतो त्याचे दोन पार्ट असतात, दोन कंपोनंट असतात. एक जो असतो तो रॅडियल कंपोनंट असतो आणि दुसरा काय असतो, टँजेन्शियल कंपोनंट असतो. पण हा जो रॅडियल कंपोनंट आहे तो काय करत असतो बघा, तो पार्टिकलला सेंटरकडे ओढत असतो. नेहमी पार्टिकलला सेंटरकडे ओढायचं काम करतो आणि त्याला आपण डिनोट करतो AR. डिनोट करतो लेटर AR आणि त्याला आपण म्हणतो सेंट्रीपिटल एक्सलरेशन. सेंट्रीपिटल एक्सलरेशन असं नाव का दिलंय आपण, कारण हे जे एक्सलरेशन आहे ते ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर सीकिंग म्हणतो, सेंटरकडे जाणारा, म्हणून त्याला आपण काय म्हणतो सेंट्रीपिटल एक्सलरेशन. और मी त्याला म्हणतो रॅडियल एक्सलरेशन. त्याला काय म्हणतो रॅडियल एक्सलरेशन. रॅडियल का म्हणायचं, कारण अलॉंग द रॅडियस आहे. ही रॅडियस दिसते तुम्हाला, अलॉंग द रॅडियस आहे म्हणून तो रॅडियल एक्सलरेशन आहे. आणि अजून एक हा जो दिसतो टँजेन्शियल एक्सलरेशन, तो अलॉंग टँजेंट असतो. इथं तो काय असणार आहे, अलॉंग द टँजेंट एक्सलरेशन इथं असेल. हा कोण असेल, AT बार. हा जो असेल तो टँजेन्शियल एक्सलरेशन. मी इथं लिहितो, तुम्हाला कन्फ्युजन नको. AT त्याला आपण म्हणतो टँजेन्शियल एक्सलरेशन. टँजेन्शियल एक्सलरेशन नाव तुम्हाला ऑब्वियसली कळतील की हा अलॉंग रॅडियस आहे म्हणून हा रॅडियल एक्सलरेशन. हा काय आहे, अलॉंग टँजेंट आहे म्हणून त्याला आपण म्हणतो टँजेन्शियल एक्सलरेशन. दोन टाईपचे एक्सलरेशन असतात. ओके. मग जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, लक्ष द्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर इथं AR जो आहे, सेंट्रीपिटल एक्सलरेशन, रॅडियल एक्सलरेशन जो आहे त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते नेहमी कॉन्स्टंट असतं. तो चेंज होत नाही, कॉन्स्टंट असतं मॅग्निट्यूड. याच्यावर बोर्डाला क्वेश्चन आलेला, IMCQ आलेला होता. आणि जो टँजेन्शियल एक्सलरेशन आहे त्याचं मॅग्निट्यूड नेहमी किती असतं, 0. लक्षात ठेवा काय असतं, टँजेन्शियल एक्सलरेशनचं मॅग्निट्यूड 0 असतं, बट रॅडियल एक्सलरेशनचं मॅग्निट्यूड काय असतं, कॉन्स्टंट. कोणासाठी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साठी. ओके. पण आता इकडे जर बघितलं आपण, इकडे या केसमध्ये जर आलं कुठं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं तर रॅडियल कंपोनंट जो आहे सेंट्रीपिटल एक्सलरेशन तो कॉन्स्टंट राहत नाही, त्याचं मॅग्निट्यूड काय होत नाही, कॉन्स्टंट राहत नाही, ते चेंज होतं. आणि जो टँजेन्शियल कंपोनंट आहे तो 0 नसतो. 0 नसतो. हाच बोर्डाला क्वेश्चन आला होता की इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द कंपोनंट विच इज 0, टँजेन्शियल कंपोनंट 0 असतो का रॅडियल कंपोनंट 0 असतो असं विचारलेलं होतं. कुठला कंपोनंट 0 असतो, टँजेन्शियल कंपोनंट 0 असतो. थोडं पिक्चर क्लिअर होतंय का बघा. काय सांगतोय, सर्क्युलर मोशन असेल तर अलॉंग टँजेंट वेलोसिटी असते, बट एक्सलरेशन दोन आहे. एक टँजेन्शियल एक्सलरेशन आहे, दुसरा काय रॅडियल एक्सलरेशन आहे. रॅडियल एक्सलरेशन अलॉंग द रॅडियस आहे, टँजेन्शियल एक्सलरेशन अलॉंग द टँजेंट आहे. मग आता हा जो टँजेन्शियल एक्सलरेशन तुम्हाला दिसतो आणि वेलोसिटी जी दिसते दोघांचे डायरेक्शन सेम. आता इथं मेन पिक्चर येते. काय सांगतोय बघा, टँजेन्शियल कंपोनंट आणि रॅडियलचं काम लक्षात ठेवा. काम दोघांचं काय, जो रॅडियल कंपोनंट आहे, रॅडियल कंपोनंट आहे त्याचं काम काय, डायरेक्शन चेंज करायचं. त्याचं काम काय असतं, फक्त डायरेक्शन तो चेंज करतो. सर्क्युलर मोशन मध्ये फक्त काय करत असतो, डायरेक्शन चेंज करायचं काम कोणाचं आहे, रॅडियल एक्सलरेशनचं. आणि स्पीड चेंज करायचं काम कोणाचं आहे, वेलोसिटी मध्ये स्पीड व्हॅरी करायचं काम कोणाचं आहे, टँजेन्शियल एक्सलरेशनचं. मग तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये या रॅडियल एक्सलरेशन आहे, डायरेक्शन पार्टिकलची चेंज तरी होणार, तो सर्क्युलर मोशन मध्ये असेल, पण टँजेन्शियल कंपोनंट 0 आहे, म्हणजे स्पीड चेंज होणार का, नाही होणार. काय सांगतोय लक्ष द्या, टँजेन्शियल कंपोनंटचं काम काय असतं, स्पीड कमी किंवा जास्त करतो. हा व्हॅरी करत असतो स्पीड. मग हा जर 0 असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तर काय, स्पीड पार्टिकलचं चेंज होणार नाही. कळतंय का बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. आता इथं
इथं जो टँजेन्शियल कंपोनंट इथं दिसतो बघा, व्हेलॉसिटी आणि टँजेन्शियल कंपोनंट, व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि टँजेन्शियल कंपोनंटची डायरेक्शन जर सेम असेल तर स्पीड इनक्रीज होतो. नेहमी कन्सेप्ट आहे हा फिजिक्स मधला की व्हेलॉसिटी एक्सेलरेशन दोघांची डायरेक्शन सेम असेल तर स्पीड इनक्रीज होणार, पार्टिकलचा स्पीड इनक्रीज होत जाणार रोटेशनचा. आणि जर अपोजिट असेल, समजा या डायरेक्शनला व्हेलॉसिटी आहे आणि अपोजिट डायरेक्शनला काय टँजेन्शियल एक्सेलरेशन आहे, दोघांची डायरेक्शन काय अपोजिट आहे, इकडे व्हेलॉसिटी इकडे टँजेन्शियल एक्सेलरेशन, तर स्पीड काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. स्पीड काय होणार आहे डिक्रीज. ते इथं होतं म्हणजे टँजेन्शियल कंपोनंट 0 नाही आहे, त्याच्यामुळे काय होणार स्पीड इथं काय होणार आहे कमी. सेम डायरेक्शन मध्ये असेल, सेम डायरेक्शन मध्ये जर असला व्हेलॉसिटी आणि तो स्पीड इनक्रीज होतो. अपोजिट डायरेक्शन मध्ये जर टँजेन्शियल कंपोनंट आला तर स्पीड काय होतो स्लो होत जातो. हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दोघांच्या मधला डिफरन्स बघा लक्षात आलाय का. भरपूर क्वेश्चन यावर ना लॉजिकल क्वेश्चन तयार होतात, जे नीटला पण क्वेश्चन यावर तयार होतील सगळे लॉजिकल एकदम. ओके, इथपर्यंत आणलंय कळालं का बघा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्पीड कॉन्स्टंट असतो पार्टिकलचा, इथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्पीड कॉन्स्टंट असतो, कमी होतो जास्त होतो, वाढत असतो किंवा कमी होत असतो. कशामुळे होतं व्हेलॉसिटी ऑलवेज टँजेन्शियल असते, पण जो एक्सेलरेशन आहे, जे एक्सेलरेशन आहे त्याचे दोन कंपोनंट असतात, एक रेडियल कंपोनंट दुसरा टँजेन्शियल कंपोनंट. हा रेडियल कंपोनंट त्याला आपण सेंट्रिपिटल एक्सेलरेशन पण म्हणतो सांगितलं मी, आणि टँजेन्शियल कंपोनंट तो अलॉंग टँजेंट असतो. रेडियल कंपोनंटचं काम काय डायरेक्शन चेंज करायचं, आणि टँजेन्शियल कंपोनंटचं काम काय स्पीड इनक्रीज करायचं. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल कंपोनंट 0 असतो, म्हणजे स्पीड इनक्रीज आणि डिक्रीज करणारा फॅक्टरच नाहीये, त्याच्यामुळे त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे. पण इकडे जर बघितला टँजेन्शियल कंपोनंट जो आहे तो नॉन झिरो आहे, तो 0 नाहीये. मग जर व्हेलॉसिटी आणि टँजेन्शियल कंपोनंट सेम डायरेक्शन मध्ये असतील तर व्हेलॉसिटी इनक्रीज होणार, अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर व्हेलॉसिटी डिक्रीज होणार. एक बेस्ट एक्झाम्पल आपल्या घरात आपण फॅन ऑन करतो, फॅन ऑन केल्यावर बघा स्पीड काय होत जातं इनक्रीज होत जातं. मग ती कंडिशन ही असेल, कुठली कंडिशन असेल बघा टँजेन्शियल कंपोनंट आणि व्हेलॉसिटी सेम डायरेक्शन आहे, मग स्पीड इनक्रीज होत जाईल. आणि फॅनचा बटन बंद केला तर तुम्ही काय होते एक्सेलरेशनची डायरेक्शन चेंज होते. एक्सेलरेशन काय होतं डायरेक्शन चेंज करतो, मग दोन्ही काय होतात अपोजिट डायरेक्शन मध्ये, आणि स्पीड काय होत जातो कमी होत जातो. मग हा बेसिक मेन कोर कन्सेप्ट आहे, तो लक्षात घ्या. परत एकदा रीड करा जाऊन, तुम्ही कळेल तुम्हाला. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आणि फक्त याच्या पुढचा एक लास्ट पॉइंट घेऊया, मग आपण थांबूया या लेक्चर मध्ये. होप सो थोडंफार कळालं असेल हे. ओके, एक लास्ट फक्त पॉइंट काय अल्फाची डायरेक्शन, अल्फा आणि ओमेगाची डायरेक्शन बघायचं आहे. हे एकदम डायरेक्टली मी सांगतो, जास्त आपण डोकं लावायची गरज नाहीये. ओके, समजा पार्टिकल असा रिव्हॉल्व होतोय, आपल्याला माहिती आहे ओमेगाची डायरेक्शन ही असेल. आता आपण बघितलं राईट हँड थंब रूल यूज केला तर ही ओमेगाची डायरेक्शन आहे. इथं सुद्धा सेम राईट हँड थंब रूल यूज करा, ओमेगाची डायरेक्शन इकडे दिसते. ओके, तर अल्फाची डायरेक्शन कुठं असते तुम्हाला विचारलं, अल्फाची डायरेक्शन कुठं असेल. मगाशी जसं सांगितलं एक्झॅक्टली सेम, व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन सेम डायरेक्शन मध्ये असेल तर स्पीड वाढतो, व्हेलॉसिटी एक्सेलरेशन अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर स्पीड कमी होतो. इथं सुद्धा तेच आहे. ओमेगा बारची आणि अल्फाची डायरेक्शन सेम असते. ओमेगा बार आणि काय अल्फा बार दोघांची डायरेक्शन सेम असतात इफ स्पीड इज इनक्रीजिंग. स्पीड इज इनक्रीजिंग म्हणजे रोटेशन स्पीड जो आहे तो इनक्रीज होत जात असेल तर दोघांची डायरेक्शन सेम आहे. दोघांची डायरेक्शन काय सेम आहे. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय सांगू शकतो आपण, जर दोघांची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असेल, ओमेगा बार वर दिसतोय आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय अल्फा बार, इफ स्पीड इज डिक्रीजिंग, स्पीड इज काय डिक्रीजिंग, स्पीड इज डिक्रीजिंग. स्पीड जर डिक्रीजिंग असेल तर ओमेगा बार अल्फा बार अपोजिट डायरेक्शन मध्ये असते. कळतंय का बघा. ऑब्विसली फॅन रोटेट होत होता, इनक्रीज होत होता, दोघांची व्हेलॉसिटी दोघांची डायरेक्शन सेम आहे. फॅन बंद केला, समजा फॅन बंद केला का तो अपोजिट फिरायला चालू होत नाही. फॅन त्या डायरेक्शन मध्ये आहे,
फक्त अँग्युलर व्हेलॉसिटी स्वतःची डायरेक्शन काय करते, सॉरी अँग्युलर एक्सलरेशन काय करते, स्वतःची डायरेक्शन चेंज करते. आणि काय दोघांचं स्पीड अपोजिट असल्यामुळे स्पीड काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, स्पीड जर इन्क्रीज होत असेल, रोटेशनचा स्पीड इन्क्रीज होत असेल तर ओमेगा आणि अल्फा बार सेम डायरेक्शन मध्ये असणार आहे. आणि रोटेशनचा जो स्पीड आहे तो जर डिक्रीज होत असेल, रेव्होल्यूशनचा स्पीड डिक्रीज होत असेल तर अल्फा आणि ओमेगा एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला असतात. ओके बघा, इथंपर्यंत कळालं का बघा, सिंपल कन्सेप्ट होता हा. होप सो कळालं असेल तर प्रॉपर नोट्स बनवा, फक्त व्हिडिओ बघितल्यानं होणार नाहीये. एक नोटबुक ठेवा, नोटबुकमध्ये लिहून काढा सगळं, म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला लगेच आठवेल तुम्ही काय इथं बघितलेलं होतं कन्सेप्ट. आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा सॉल्व्ह करायला, मी नंतर घेणारच आहे, तुम्ही स्वतः ट्राय केलं तरी चांगलंच. ओके, थांबूया आपण इथं.